नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या रेसिपीमध्ये. तर आज आपण आमरस आणि ज्वारीच्या पिठाची दीडीची संपूर्ण थाळी बनवणार आहोत. खूप छान अशी थाळी तयार होते आणि तुम्हाला ही थाळी नक्कीच आवडेल. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी आपल्याला इथे पीठ भिजवून घ्यायचे आहेत. इथे मी भजी बनवण्यासाठी 4 ते 5 चमचे पीठ घेतलेलं आहे. थोड्याशा हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत, मीठ घेतलेलं आहे, थोडेसे जिरे घेतलेले आहेत आणि ओवा हातावर अशा प्रकारे चोळून आपल्याला पिठामध्ये टाकायचं आहे. आता यामध्ये आपल्याला थोडीशी हळदसुद्धा टाकायची आहे. आता हे सगळं मिक्स करून घेऊ आणि थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. तर इथे पाहू शकता छान असं आपलं भज्यासाठी पीठ तयार झालेलं आहे. आता हे आपण पीठ बाजूला ठेवू आणि दिरडे बनवण्यासाठी पीठ भिजवून घेऊ. तर दिरडे बनवण्यासाठी मी इथे 2 वाट्या ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि 2 चमचे आपल्याला यामध्ये बेसन पीठसुद्धा टाकायचं आहे. जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ असेल तर 2 चमचे इथे तुम्ही तांदळाचं पीठसुद्धा टाकू शकता. आणि यामध्ये टाकण्यासाठी आपल्याला 1 चमचा जिरे, 1 चमचा ओवा आणि भरपूर असा लसूण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचा आहे आणि नंतर या पिठामध्ये टाकायचं आहे. तर इथे मी लसूण, ओवा आणि जिऱ्याची पेस्ट यामध्ये टाकलेली आहे. मिक्सरच्या भांड्यालासुद्धा थोडीशी पेस्ट चिटकलेली असते, त्यामुळे त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून थोडंसं मिक्सरचं भांडं धुवून आपल्याला या पिठामध्ये टाकायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. तर जसं तुम्ही भज्यासाठी पीठ मळता अगदी त्याच प्रकारे हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. पाणी एकदमच टाकायचं नाही, नाहीतर या पिठामध्ये गुठळ्यासुद्धा होतात. थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ छान असं भिजवून घ्यायचं. इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी पीठ भिजवून घेतलेलं आहे. यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठसुद्धा टाकायचं आहे आणि मीठ टाकल्यानंतर मिक्स करून घेऊ. आता यामध्ये आपण नंतर ज्यावेळेस दिरडे बनवणार आहोत त्यावेळेस अजून यामध्ये आपण पाणी टाकणार आहोत. पण आता सध्या हे पीठ आपल्याला असंच झाकून ठेवायचं आहे. पीठ भिजेपर्यंत आपण आमरस तयार करून घेऊ. त्यासाठी मी ते 3 आंबे घेतलेले आहेत, छान अशी पिकलेली आंबे आहेत. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हा आमरस तयार करून घेणार आहोत. त्यासाठी अशा प्रकारे आपल्याला आंबे कट करून घ्यायचे आहेत आणि त्यामधील गर आपल्याला चमच्याच्या मदतीने काढून घ्यायचा आहे. तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही यामधील गर काढून घ्यायचा आहे. इथे पाहू शकता छान अशी पिकलेली आंबे आहेत आणि कलरसुद्धा छान आहे. तर चमच्याच्या मदतीने यामधील गर सगळा काढून घेऊ. तर छान असा गर निघत आहे, पाहू शकता. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटद्वारे कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि ही रेसिपी तुम्ही कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून पाहता ते सुद्धा नक्की कळवा. तर छान असा आपला गर इथे काढून झालेला आहे. आता हा गर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकू. मिक्सरच्या भांड्यामध्ये गर टाकून झाल्याच्या नंतर यामध्ये साखर टाकायची आहे. तुमच्या आवडीनुसार इथे साखर तुम्ही कमी जास्तसुद्धा करू शकता. यामध्ये तुम्ही दूध किंवा थोडासा बर्फ टाकला तरी चालेल. तर मी असाच हा आमरस तयार करून घेतलेला आहे. पाहू शकता छान असा आमरस तयार झालेला आहे, घट्टसुद्धा झालेला आहे. जास्त पातळसुद्धा आपल्याला आमरस बनवायचा नाही. अशा प्रकारे घट्ट आमरस बनवला की छान असा लागतो. तर इथे मी तुम्हाला जवळूनसुद्धा दाखवते, पाहू शकता छान असा तयार झालेला आहे. आता हा आमरस आपण फ्रीजमध्ये ठेवून देणार आहोत आणि ज्यावेळेस जेवायला वाढायचे त्याच वेळेस हा आमरस आपल्याला फ्रीजमधून बाहेर काढायचा आहे. तर इथे आपल्याला शेवयाचा भातसुद्धा बनवायचा आहे. त्यासाठी मी इथे पातेल्यामध्ये पाणी उकळून घेतलेलं आहे. त्यामध्ये थोडंसं आपल्याला मीठ टाकायचं आहे. शेवया बनवतानासुद्धा त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं असतं, त्यामुळे इथे थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि पाणी उकळलं की त्यामध्ये शेवया टाकून आपल्याला हा भात शिजवून घ्यायचा आहे. आमच्या इकडे शेवया आमरसामध्ये खाल्ल्या जातात. खूप छान अशा शेवया लागतात. आमरस आणि शेवया तुम्ही नक्की करून पहा आणि खाऊन पहा, खूप छान लागतात. तर इथे मी गॅसवर तेल तापवण्यासाठी ठेवलेलं आहे. तर आपण आता तळणाची तयारी केलेली आहे. इथे आपण भजे, कुरडई, पापड तळून घेणार आहोत. तर भजी करण्यासाठी मी 2 कांदे उभे कट करून घेतलेले आहेत आणि जे आपण भजी बनवण्यासाठी पीठ भिजवलेलं होतं त्यामध्ये हा कांदा टाकून घेतलेला आहे आणि कांदा टाकल्यानंतर ह्या पीठ आपण मिक्स करून घेऊ.
तर इथे छान असं पीठ मिक्स करून झालेलं आहे. कट करून घेतलेली थोडीशी कोथिंबीर टाकू. इथे आपलं तेलसुद्धा छान असं तापलेलं आहे, पाहू शकता. आता यामध्ये पापड आणि कुरडई आपण तळून घेऊ. तर सर्वात आधी आपल्याला पापड तळून घ्यायचे आहेत. पाहू शकता छान असा आपला पापड फुललेला आहे, मस्त झालेला आहे. पापड तळल्यानंतर कुरडई तळून घ्यायची आहे. आता आपण कुरडई तळून घेऊ. तर तेलामध्ये टाकताच तुम्ही पाहू शकता छान अशी कुरडई आपली फुललेली आहे, पांढरी शुभ्रसुद्धा झालेली आहे. कुरडई तळल्यानंतर कुरडई काढून घेऊ. आता आपण भजी बनवणार आहोत. भजी बनवण्याचं पीठ इथं आपलं तयार आहे. फक्त त्यामध्ये आपल्याला 2 चिमूट एवढा खाण्याचा सोडा टाकायचा आहे. तुम्हाला जर खाण्याचा सोडा टाकायचा नसेल तर इथे तुम्ही थोडंसं गरम तेल, यामध्ये 1 चमचा गरम तेल टाकलं तरी चालेल. तर मिक्स करून झाल्याच्यानंतर अशा प्रकारे काटे चम्मचने आपल्याला भजी सोडायची आहेत. तुम्हाला जर गोल भजी आवडत असतील तर तुम्ही हाताने सुद्धा हे भजी तेलामध्ये सोडू शकता. हाताने सोडल्यामुळे गोल अशी भजी ही तयार होतात आणि तुमच्या आवडीनुसार इथे तुम्ही भजी बनवून घेऊ शकता. भजीच्या पिठामध्ये तुम्ही बटाटासुद्धा टाकू शकता. बटाटा छोट्या छोट्या आकारामध्ये कट करून या भजीमध्ये टाकला तरी चालतो. छान असे बटाट्याची भजीसुद्धा छान लागतात. तर इथे मी फक्त कांदा टाकलेला आहे. तर छान असे आपल्याला वरून कुरकुरीत आणि आतून मऊ अशी भजी तळून घ्यायची आहेत. एकदमच जास्त कुरकुरीतसुद्धा करायचे नाहीत. फक्त वरून थोडेसे कुरकुरीत झाले की भजी आपल्याला काढून घ्यायची आहेत. पाहू शकता छान अशी आपली ही भजी तयार झालेली आहेत. मला तर अशाच प्रकारे भजी आवडतात. अशा प्रकारे भजी तुम्ही एखाद्या वेळेस नक्की बनवून पहा. खूप छान अशी भजी लागतात. तर इथे सगळं तळण आपलं तळून झालेलं आहे. पाहू शकता मी इथे भरपूर असे पापड तळलेले आहेत, भरपूर अशा कुरड्यासुद्धा तळलेल्या आहेत आणि भजीसुद्धा आपली तयार झालेली आहेत. छान अशी झालेली आहेत, पाहू शकता. तर कुरडई तुम्ही कधी रसामध्ये खाल्ली आहे का? नसेल खाल्ली तर नक्की खाऊन पहा. खूप छान अशी लागते. रसामध्ये कुरडई कुस्करून खूप छान लागते. नक्की करून पहा. तर इथे कढईमध्ये मी थोडंसं तेल टाकलेलं आहे. मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये कांदा टाकायचा आहे. तर इथे आमरसबरोबर तोंडी लावण्यासाठी मी इथे वड्या बनवत आहे. तर इथे कांदा परतून झाला की त्यामध्ये थोडासा कढीपत्ता टाकायचा आहे. थोडेसे मसाले टाकलेले आहेत, घरगुती मसाले आहेत, जसं की लाल मिर्च पावडर आहे, थोडासा मी कांदा लसूण मसाला टाकलेला आहे, 1 चमचा हळद टाकायची आहे आणि भाजून घेतलेल्या वड्या आहेत त्यासुद्धा टाकलेल्या आहेत. तर तेल टाकून या वड्या मी भाजून घेतलेल्या आहेत. थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं, थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि मिक्स करून घ्यायचं. इथे 1 मिनिटभर हे मिक्स करून घेऊ आणि जाडसर कुटलेला शेंगदाण्याचा कूट यामध्ये टाकायचा आहे. थोडंसं पाणी टाकू. वड्या बुडतील एवढंच पाणी यामध्ये टाकायचं आहे, कारण आपण या वड्या सुक्या बनवणार आहोत. तुम्हाला जर पातळ आवडत असेल तर तुम्ही पातळसुद्धा बनवून घेऊ शकता. पातळ बनवायचं असेल तर थोडंसं पाणी जास्त टाका. तर झाकण ठेवून वड्या शिजवून घेऊ. तर पाणी आटेपर्यंत या वड्या आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत. पाहू शकता छान अशा वड्या शिजलेल्या आहेत आणि सुक्या बनलेल्या आहेत. तर या वड्या आमच्या इकडे रसाबरोबर तोंडी लावण्यासाठी बनवल्या जातात. तर वड्या तयार झालेल्या आहेत, काढून घेऊ. आता आपण धिरडी बनवून घेऊ. तर त्यासाठी आपलं पीठ इथे छान असं भिजलेलं आहे. त्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घेतलेलं आहे. जसं लागेल तसं यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे. पीठ आपल्याला जास्त घट्ट ठेवायचं नाही, थोडंसं पातळ पीठ करायचं आहे. इथे पाहू शकता छान असं आपलं हे पीठ दिसत आहे. थोडंसं मी अजून त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि इथे तवासुद्धा मी गरम होण्यासाठी ठेवलेला आहे. त्यावरती आपल्याला अशा प्रकारे पीठ पसरवून घ्यायचं आहे. तव्याला थोडंसं मी तेल लावून पुसून घेतलेलं आहे. नॉनस्टिकचा तवा आहे त्यामुळे इथे चिटकणार तर नाहीच, पण तुम्हाला जर वाटलं की आपलं धिरडं चिटकत आहे, अशा वेळेस तुम्ही थोडंसं याला तेल किंवा तूपसुद्धा लावून घेऊ शकता. तर अशा प्रकारे हे धिरडे आपल्याला पलटवून घ्यायचे आहे. तर पाहू शकता अगदी अलगद हाताने आपल्याला ही धिरडी काढायची आहे, जेणेकरून ही धिरडी आपली मोडणारसुद्धा नाही. तर छान असं धिरडे पलटून झालेलं आहे, पाहू शकता. तर दुसरी बाजूसुद्धा आपल्याला छान अशी भाजून घ्यायची आहे. तर पलटवून घेऊ आणि दुसरी बाजूसुद्धा छान अशी भाजून घेऊ. तर इथे आपलं हे धिरडे भाजून झालेले आहे. आता आपण दुसरंसुद्धा बनवून घेऊ. तर इथे दुसरंसुद्धा धिरडं बनवण्यासाठी मी पीठ पसरवून घेतलेलं आहे.
तर छान असं आपलं हे सुद्धा दीड तयार झालेलं आहे, पाहू शकता. थोडंसं साईडने मी तेलसुद्धा टाकलेलं आहे. आमरसबरोबर हे दीडे खूपच छान लागते, तुम्ही नक्की करून पहा. आणि तुमच्या भागामध्ये आमरसची थाळी कशा प्रकारे बनवली जाते ते सुद्धा कमेंट करून नक्की कळवा. काही भागामध्ये आमरसबरोबर पोळीसुद्धा बनवली जाते, आमच्या इकडे सुद्धा पोळी बनवली जाते आणि दिरडीसुद्धा बनवली जातात. आमरसबरोबर तुम्ही कुरडई खाऊ शकता, शेवायचा भातसुद्धा खाऊ शकता, खूप छान असे लागतात. तर इथे आपली दिरडी तयार करून झालेली आहे. आता इथे जेवणाची तयारी झालेली आहे. ताटामध्ये मी दिरडी ठेवलेली आहेत, आमरस ठेवलेला आहे, इथे शेवायचा भातसुद्धा ठेवलेला आहे. आता थोडीशी भजी ठेवून झाले की कुरडई पापड तळण ठेवू. इथे तळणसुद्धा ठेवलेलं आहे. आता आपल्या वड्या राहिलेल्या आहेत, वड्याला थोडीशी जागा करून वड्यासुद्धा यामध्ये ठेवू. तर आमरसबरोबर तुम्हाला जर वड्या आवडत नसतील तर इथे तुम्ही सुकी बटाट्याची भाजीसुद्धा बनवून घेऊ शकता, तीसुद्धा खूप छान लागते. तर आमच्या इकडे वड्याच बनवल्या जातात, त्यामुळे मी इथे वड्या बनवलेल्या आहेत. छान अशी आपली ही थाळी तयार झालेली आहे. मी परत काय केलं आहे की थोडंसं भजी मध्यभागी ठेवलेली आहेत आणि तळण परत ठेवलेलं आहे. वड्या थोड्याशा साईडला करून घेतलेल्या आहेत, कारण ताटामध्ये जागा थोडीशी होती, त्यामुळे अशा प्रकारे मी मध्यभागी भजी ठेवलेली आहेत आणि वड्या आहेत तिथेच ठेवलेल्या आहेत. तर आमरसमध्ये थोडंसं आपल्याला साजूक तूप टाकायचं आहे, थोडंसं शेवायमध्ये सुद्धा टाकायचं आहे. तर आमरसमध्ये शेवायचा भातसुद्धा खूप छान लागतो. तर इथे आपली थाळी तयार झालेली आहे. चला तर मग पुन्हा भेटूया पुढील एका अशाच रेसिपीमध्ये.